मस्त गरमागरम चमचमीत अशी मशरूम चिली, अगदी हॉटेलसारखी, कृती अगदी सोपी. त्यासाठी इथे घ्यायचे आहेत एकदम फ्रेश असे बटन मशरूम स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्याचा खालचा देठाचा भाग थोडासा कापून घ्यायचा आहे आणि मशरूमचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत, एकाचे 4. अशा पद्धतीत सगळ्या मशरूम्सची देठं काढून घ्यायची आहेत. खालची थोडीफार, खालून ती थोडीशी खराब असतात, त्यामुळे खालचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याचे हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मशरूम घेताना कायम पांढरे स्वच्छ असे मशरूम घ्यायचे आहेत. त्याचाच अर्थ ते फ्रेश असतात आणि धुवून झाल्यावर मशरूमना लगेच पाण्याच्या बाहेर काढायचं आहे. ते खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही, नाहीतर बनवलेल्या पदार्थात खूप पाणी होतं. मशरूम शिजताना तसंच खूप पाणी सोडतं, त्यामुळे पटकन पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि हलके पुसून घ्यायचे आहेत. इथे हे माझे मशरूम कापून तयार आहेत. आता याला आपल्याला करायचं आहे एक कोटिंग. त्याच्यासाठी इथे मी घेतलं आहे कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं तांदळाचं पीठ. त्याच्यात घालणार आहे थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मशरूममध्ये मीठ घातल्यानंतर हे पाणी सोडतं हलकं. अशा पद्धतीत व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताने. हे कोटिंग प्रत्येक मशरूमला व्यवस्थित लागेल असं मिक्स करायचं आहे. इथे मी थोडासा पाण्याचा शिपका मारते आहे, ज्याने ते सगळं पिठाचं कोटिंग छान मशरूमवर चढेल. व्यवस्थित मशरूम कोट झाले की चांगलं गरम झालेल्या तेलात आपल्याला त्याला डीप फ्राय करायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मशरूमला व्यवस्थित डीप फ्राय करायचं आहे. मशरूम जर व्यवस्थित कोट झाले नसतील तर ते खूप तेल ओढतात, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित कोट करून तळून घ्यायचं आहे आणि निथळून घ्यायचं आहे. आता मशरूम चिलीसाठी लागणाऱ्या काही भाज्या इथे मी घेतली आहे. लाल ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची आणि कांदा. रंगीत ढोबळी मिरची नसेल तर हरकत नाही, हिरवी ढोबळी मिरची घेऊ शकता. भाज्यांच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत आणि त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करायच्या आहेत. असं चिरून घेतल्यावर अशी पाकळी वेगळी करून घ्यायची आहे. ढोबळी मिरचीचे पण असेच मोठे काप करून घ्यायचे आहेत. एक कढईत घेणार आहे तेल. मगाशी तळण्यासाठी घेतलेलंच तेल घेतलं आहे. त्याला छान फ्लेवर आलेला आहे मशरूमचा. गरम झालं की त्याच्यात घालायचं आहे बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची. साधारण 1.5 मोठा चमचा हे घातलं आहे. त्याच्यात घालायच्या आता या भाज्या आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. भाज्या खूप शिजवायच्या नाही आहेत. हे हलकं नरम झालं की याच्यात घालायचं आहे सोया सॉस 1 चमचा आणि 1 चमचा घालायचा आहे चिली सॉस. तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉसचा पण वापर करू शकता. आणि घालायचा आहे 1 मोठा चमचा भरून विनेगर. आता याच्यात घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात व्यवस्थित मिक्स करून पातळ अशी त्याची स्लरी करायची आहे आणि ती घालायची आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे. याच्यात घालायची आहे थोडीशी साखर. विनेगर आणि सोया सॉसच्या आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर साखर घालायची आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यात घालायचं आहे तळून घेतलेले मशरूम आणि हे पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यात घालणार आहे कांद्याची पात. आता याला मोठ्या आचेवर परतायचं आहे, बिलकुल जास्ती शिजवायचं नाही आहे. घालणारे थोडे तीळ आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीत गरमागरम खमंग असं रंगीत टेम्पटिंग असं मशरूम चिली बनवून तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे इतकं टेम्पटिंग आहे की याला टेस्ट करून बघूया. वाव, हे इतकं फ्लेवरफुल, इतकं छान आहे. हे बनवाल तर कोणी ओळखू पण शकणार नाही की हे तुम्ही घरी बनवलं आहे की बाहेरून आणलं आहे. अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि फॉलो करा.